वारंवार तोंड येणं ही तक्रार खूप जणांना असते आणि ह्याचं मुख्य कारण हे अंगात वाढलेलं पित्त किंवा उष्णता हेच असतं. मग ही तक्रार कमी करण्यासाठी हे पित्त वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहार बदलायला पाहिजे. आपल्या आहारात जर तिखट आंबट खारट पदार्थ जास्त येत असतील तर त्याच्याने पित्त वारंवार वाढत राहतं. मग म्हणजे कोणतं, तर स्पायसी फूड किंवा चिप्स किंवा फरसाणसारखे जास्त मीठ लावलेले पदार्थ किंवा चिंचेसारखे आंबट पदार्थ हे जास्त असतील तर पित्त सारखं वाढत राहतं आणि त्याच्यामुळे मुखपाक म्हणजे तोंड यायला सुरुवात होते. मग काय करायचं, तर हे पित्त वाढवणारे पदार्थ कमी करून पित्त कमी करणारे पदार्थ आहारामध्ये इंट्रोड्यूस करायचे. म्हणजे काय करायचं, तर दिवसभरात एखादा चमचा मुरावळा किंवा गुलकंद घ्यावं किंवा आहारामध्ये कोहळा, घोसाळं, पडवळ, दुधी भोपळा अशा भाज्या घ्याव्यात ज्याच्याने पित्त कमी व्हायला मदत होते. दुसरा अगदी सोपा उपाय आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी सांगितलेला आहे, तो म्हणजे दूध किंवा तुपाचं गंडूश करायचं. गंडूश म्हणजे काय, तर दूध किंवा तूप तोंड पूर्ण भरेल एवढं तोंडामध्ये घेऊन त्याचं गाल फुगवून धारण करायचं. याच्याने तोंडात झालेले जे व्रण आहेत, जो मुखपाक आहे, ते भरून यायला मदत होते. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सारखं सारखं जर तोंड येतं याचा अर्थ पचन कुठेतरी बिघडलेलं आहे. मग हे पचन चांगलं व्हावं, पोट चांगलं साफ व्हावं, भूक चांगली लागावी याकरता व्यवस्थित आयुर्वेदिक चिकित्सा घेणं, ज्याच्याने वारंवार तोंड येण्याची तक्रार कमी होईल, पित्त काबूत राहील आणि पचन सुधारेल.